आता बातमी आहे मुंबईमधून। मुंबईतील प्रभाग क्रमांक 63 मध्ये दणदणीत विजय मिळवून भाजपचे नगरसेवक रुपेश सावरकर यांनी यशाची माळ गळ्यात घातली। रुपेश सावरकर यांची अंधेरी परिसरामध्ये विजयी रॅली निघाली। युवा नगरसेवक म्हणून रुपेश सावरकर प्रभागातील सर्व समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढत आहेत। पुढील 5 वर्षात प्रभाग संपूर्ण पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल आणि इथल्या सध्याच्या सगळ्या समस्या सुटलेल्या असतील असा विश्वास सावरकरांनी व्यक्त केला। रुपेश सावरकर यांनी या विजयी रॅली दरम्यान ही सगळी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। ऐकूया। मोठा उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असलेला पाहिलं। आपल्या सोबत स्वतः रुपेश सावरकर सर आहेत। सर, आपल्या विजयाची रॅली जी आहे ती आपण काढली आहे, कसा प्रतिसाद आहे लोकांमध्ये आणि कशा अपेक्षा होती का आपल्या या निवडणुकीमध्ये? लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। लोकांनी मला भरघोस मताने निवडून आणलं आहे। आता त्यांचे काम करायचे आहेत, विकासाचे काम करायचे आहे। पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आला आहात, तर काय भावना आहेत, कसा अनुभव असणार आहे यापुढचा? नक्कीच मी पहिल्यांदा निवडून आलोय। भारतीय जनता पार्टी, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मला संधी दिली, त्या संधीचं मी सुवर्ण केलं आणि येणाऱ्या काळात जे माझे मतदार आहे, मतदारांना नाराज न होऊ देणार, त्यांचा दिलेला विश्वास सार्थ करून येणाऱ्या 5 वर्षात वॉर्ड माझा 227 वॉर्डमध्ये वॉर्ड नंबर 63 अव्वल दर्जावर असणार, याचं मी काम करणार। तुम्ही एक तरुणाला संधी दिली आहे, त्या संधीमार्फत आम्ही लोकांमध्ये कामं करणार आहे। आम्ही जागृत झालो आहे आणि कामाला लागलेलो आहे। प्रत्येक समस्या आम्ही सॉल्व्ह करणार, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार, प्रत्येक ठिकाणी टच राहणार। नक्कीच खूप खूप धन्यवाद। आपण बघतो की जनतेला दिलेलं प्रत्येक काम आपण करत राहू अशी प्रतिक्रिया यांच्या माध्यमातून देण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।